कोकणातील नेत्यांची राजकीय पत वादाच्या भोवऱ्यात। नमस्कार, मी अर्पिता नाईक आणि आपण पाहताय कोकण विजन। महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यासह देशभरातील सर्व महामार्ग जलद गतीने पूर्ण होत आहेत। अपवाद फक्त मुंबई गोवा महामार्गच आहे। कोकणाने राज्याला अनेक नेतृत्व दिली, परंतु यापैकी एकही नेतृत्व कोकणच्या महामार्गाची पनवती संपवू शकलेले नाही। निष्क्रिय प्रशासन, मुजोर ठेकेदार यासोबतच राजकीय पद सिद्ध करण्यासाठी अपयशी ठरलेले नेते मुंबई गोवा महामार्गाचा प्रश्न 15 वर्षात सोडवू शकले नाहीत। त्यामुळे कोकणातील नेत्यांची पत वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे। मृत्यूचा सापळा बनलेल्या मुंबई गोवा महामार्गावर अपघातात मरण्यापुरताच कोकणी माणूस राहिला आहे। मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम 2010 पासून सुरू आहे। सरकारने वेळोवेळी अनेक वादे केले, पण काम पूर्ण झाले नाही। चौपदरीकरण तर पूर्ण होतच नाही, उलट रायगड जिल्ह्यात या रस्त्यांची चाळण झाली आहे। महामार्ग मृत्यूचा सापळा बनला आहे। मात्र सत्ताधारी आणि कोकणातील लोकप्रतिनिधी या खड्ड्यांबाबत आणि महामार्गाबाबत कमालीचे मौन बाळगून आहेत। त्यामुळे कोकणातील मंत्री, खासदार नारायण राणे, खासदार सुनील तटकरे, इतर आमदार आणि कोकणातील लोकप्रतिनिधींची निष्क्रियता समोर आलेली आहे। एका मुंबई गोवा महामार्गासाठी 15 वर्ष संघर्ष करावा लागत आहे, तरीही तो अपूर्ण अवस्थेत पाहायला मिळत आहे। गेली 15 वर्षात कोकणात अनेक आमदार झालेत, निवडणुका झाल्या तरी पुन्हा तेच निवडून येतात। सरकार कुणाची असो, सत्तेत मात्र हेच असतात। हे ज्या कोकणी लोकांच्या जीवावर खासदारकी व आमदारकी मिळवतात, त्याच मतदार राजाला मरणाच्या दारात हे उभे करतात। आजपर्यंत सर्व पक्षांचे सरकार येऊन गेले, परंतु मुंबई गोवा महामार्गाची दुरावस्था कोणालाच दिसलेली नाही। मुंबई गोवा महामार्ग कोकणकरांची जीवनवाहिनी आहे। कोकणातील हापूस, काजू, तांदूळ, नाचणी, समुद्रातील मासेमारी असे कोकणातील असंख्य व्यवसाय मुंबईच्या अर्थव्यवस्थेत महत्त्वाची भूमिका बजावत असतात। मुंबईतल्या बाजारपेठेत कोकणकरांचा मोठा वाटा आहे। पेण, रोहा, इंदापूर, माणगाव, रायगड, खेड येथे असंख्य MIDC देखील आहेत, जी मुंबईची आर्थिक व्यवस्था सावरते। परंतु कोकणकरांच्या वाट्याला काय? मुंबई गोवा महामार्ग हा दिवसेंदिवस मृत्यूचा सापळा बनत चाललेला आहे। कोकणकरांचा शेवट हा या महामार्गावरच होणार आहे का, असा सवाल आता उपस्थित होत आहे। शासन त्यांचे अंत्यविधी हे या महामार्गावरच करणार आहेत का, असा प्रश्न देखील कोकणकरांना पडला आहे। कोकणातील सर्व आमदार, खासदार गेल्या 5 ते 10 वर्षात आलटून पालटून सत्तेत आहेत आणि कमालीची बाब म्हणजे नारायण राणे केंद्रात मंत्री असताना देखील मुंबई गोवा महामार्गाच्या प्रश्नाबाबत त्यांनी कधीच आवाज उठवला नाही। कदाचित नारायण राणे या प्रश्नाबाबत फारसे गंभीर नसावेत। तसेच महाराष्ट्रातील नेते उद्धव ठाकरे, राज ठाकरे हे देखील मुंबई गोवा महामार्गाबाबत कमालीचे उदासीन असल्याचे पाहायला मिळत आहेत। आता तर 90% लोकप्रतिनिधी सत्तेत आहेत, तरी सुद्धा ना कोकणाचा विकास झाला ना रस्ता। मुंबई गोवा महामार्गाची पूर्ण जबाबदारी ही लोकप्रतिनिधींची आहे। त्यांच्या हलगर्जीपणामुळेच कोकण विभाग हा विकासाच्या दृष्टीने मागे पडत आहे। नकाशावर असलेला मुंबई गोवा महामार्ग पुसला जातोय आणि नकाशावर नसणारा समृद्धी महामार्ग तयार देखील झाला, याची कुणाला खंत नाही। कोकणी माणूस हतबल अवस्थेत आहे। आतापर्यंत कोकणातील आमदार आणि खासदार हे आलटून पालटून सत्तेत येत आहेत, पण एकालाही कोकणच्या विकासाचा आराखडा आणि कोकणचे नेतृत्व एकसंघ करावे असे का वाटले नाही? महाराष्ट्रातील कोकण विभाग सोडला तर कुठेच विकासाच्या बाबतीत विरोध होताना दिसत नाही, तर त्या विभागातील विरोधी आमदारही विकासासाठी सत्ताधाऱ्यांना मदत करत असतात आणि विकास करून घेत असतात। कोकणात कुणाच्या घरी जायचे असेल तरी त्याचा राजकीय पक्ष कोणता हे विचारले जाते। आपल्या गटातला असला तर त्याच्या घरी जाणं येणं ठेवतात, हे अनुभवाचे बोल आहेत। परंतु भावभावकीतील वाद आणि राजकारणातील कट्टरता यांच्या पलीकडे कोकणी माणूस कधी जाणार? विकासासाठी आक्रोशाची भूमिका कोकणी माणूस कधी घेणार, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे। मुंबई गोवा महामार्गाबाबत कोकणातील नेते गप्प का? मुंबई गोवा महामार्ग पूर्ण व्हायला 15 वर्ष लागतात, हा कोकणी नेत्यांचा अपमान नाही का? मुंबई गोवा महामार्ग मृत्यूचा सापळा बनला असून गरीब कोकणी माणसाचे बळी जात आहे। कोकणावर होणाऱ्या अन्यायाबाबत कोकणी नेते कधी बोलणार? ते आधी का भूमिका घेऊ शकलेले नाहीत?
कोकणातील नेत्यांची राजकीय पत आणि प्रतिष्ठा संपली आहे का, असा वादाचा मुद्दा आता उपस्थित होत आहे। यावरील तुमचे काय मत आहे हे आम्हाला कमेंट बॉक्सद्वारे नक्की कळवा आणि अशाच विविध विषयांवरील सविस्तर तपशील जाणून घेण्यासाठी कोकण विजनला सबस्क्राइब करा व बेल बटन दाबा। धन्यवाद।